ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. आपल्या हिंदू धर्मात सणवारांना जेवढे महत्त्व आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्व आहे ते म्हणजे पवित्र अधिक मासाला. आणि 2026 साल तर आपल्या सर्वांसाठी भाग्याचे ठरणार आहे, कारण याच वर्षी हा पुरुषोत्तम मास म्हणजेच आपला लाडका धोंड्याचा महिना येत आहे. हा काळ म्हणजे नुसते सण साजरे करण्याचा नाही, तर भगवान श्री विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचं नशीब पालटण्याचा हा सुवर्ण काळ आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा. आपण सर्वजण मुलीच्या आणि जावयाच्या सुखासाठी धडपडत असतो. अधिक मासात जावयाला वाण देण्याची आपली जुनी परंपरा आहे. पण आजकाल आपण काय करतो? केवळ सोन्या चांदीच्या वस्तू, महागडे कपडे किंवा पैशांच्या मागे धावतो. पण तुम्हाला खरंच वाटतं का की केवळ सोन्याने जावयाचे नशीब बदलते? मुळीच नाही. शास्त्रानुसार अशा काही गुपित गोष्टी आहेत ज्या सोन्याहूनही लाख पटीने मौल्यवान आहेत. आज मी तुम्हाला अशाच 3 विशिष्ट वस्तू सांगणार आहे, ज्या या अधिक मासात तुम्ही तुमच्या जावयाला भेट म्हणून दिल्या तर तुमच्या जावयाची प्रगती तर होईलच, पण तुमच्या लेकीचा संसार इतका सुखाचा होईल की तिला कधीच कशाचीच कमतरता भासणार नाही. मित्रांनो, यातली तिसरी वस्तू तर इतकी शक्तिशाली आहे की तिचे महत्त्व ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाही. तर ती वस्तू कोणती आणि ती वस्तू देण्याची योग्य पद्धत काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा. चला तर मग जाणून घेऊया त्या 3 मौल्यवान वस्तूंबद्दल. मित्रांनो, आपल्या मनात नेहमी प्रश्न येतो की हा अधिक मास नक्की येतो तरी कुठून? तर पहा, सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील जो 10-11 दिवसांचा फरक असतो तो भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक जास्तीचा महिना येतो, तोच हा अधिक मास. या महिन्याला कोणीही स्वामी नसल्यामुळे हा महिना मलमास म्हणून ओळखला जाऊ लागला होता. पण भगवान श्रीकृष्णाने याला स्वतःचे नाव दिले, पुरुषोत्तम मास. आणि म्हणूनच या महिन्यात केलेल्या विष्णू पूजेला आणि दानाला अनंतपटीने फळ मिळते. पण मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात आपण याला हक्काने आणि प्रेमाने म्हणतो धोंड्याचा महिना. आता विचार करा, धोंडा म्हणजे आपण व्यवहारात काय समजतो? रस्त्यावर पडलेला एखादा दगड. पण मुळीच नाही. आपल्या पूर्वजांनी याला धोंडा का म्हटले असेल याचा कधी विचार केलाय का? धोंडा या शब्दाचा मूळ अर्थ आहे मौल्यवान ठेवा किंवा रत्न. ज्याप्रमाणे खाणीमध्ये अनेक दगडांमध्ये एखादे मौल्यवान रत्न दडलेले असते, तसेच आपल्या संसारात आपली मुलगी ज्याच्या हातात आपण सोपवली आहे तो जावई आपल्यासाठी एखाद्या रत्नासारखा असतो. तो आपल्या लेकीच्या आयुष्याचा आधार असतो, तिच्या सुखाचा रक्षण करत असतो. आणि म्हणूनच जावयाला विष्णू स्वरूप मानून त्याची पूजा करण्याची आणि त्याला वाण देण्याची ही गोड परंपरा आपल्याकडे सुरू झाली आहे. पण मित्रांनो, आजकाल आपण पाहतो की लोक फक्त प्रदर्शनासाठी चांदीचे दिवे, सोन्याच्या अंगठ्या किंवा महागड्या वस्तू देतात. मला सांगा, ज्या विष्णूच्या चरणाशी साक्षात लक्ष्मी वास करते तो विष्णू स्वरूप जावई केवळ सोन्याच्या अंगठीने प्रसन्न होईल का? सोन्या चांदीचे दान तर आपण कधीही करू शकतो, पण या पुरुषोत्तम मासात अशा काही गुप्त आणि आध्यात्मिक वस्तू आहेत ज्यांचे दान केल्याने साक्षात लक्ष्मी माता तुमच्या जावयावर आणि पर्यायाने तुमच्या लेकीच्या घरावर प्रसन्न होते. शास्त्रात सांगितले आहे की बाहेरचे सोने अंगावर चमकते, पण आतले सोने म्हणजे सद्गुण आणि आशीर्वाद घर उजळवतात. आणि म्हणूनच केवळ धातूचे दान देऊन थांबू नका. असे कोणते गुपित आहे ते जे तुमच्या जावयाचे दुर्भाग्य दूर करून त्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतील? लक्ष्मीला नक्की काय प्रिय आहे? चला तर मग आता आपण त्या 3 अत्यंत प्रभावी वस्तूंबद्दल जाणून घेऊया. आणि ज्या वस्तू तुमच्या जावयासाठी खरोखर सोन्याहून मौल्यवान ठरणार आहेत. लक्ष देऊन ऐका.
कारण यातले प्रत्येक शास्त्रोक्त कारण तुमच्या कुटुंबाचे नशीब बदलू शकते. मित्रांनो, आता आपण उघडूया त्या पहिल्या वस्तूचे रहस्य, जे तुमच्या जावयासाठी खरोखर भाग्याची गुरुकिल्ली ठरणार आहे. अनेकदा आपण अधिक मासात जावयाला आहेर करतो, भरजरी कपडे देतो, सुटाबुटाचे कपडे घेतो. पण मला सांगा, हे कपडे किती दिवस टिकतील? 2 वर्ष, 5 वर्ष, त्यानंतर ते जुने होतील. पण आज मी तुम्हाला अशा एका वस्तूबद्दल सांगणार आहे, जी कधीच जुनी होत नाही आणि तिची किंमत काळासोबत वाढतच जाते. ती वस्तू म्हणजे साक्षात भगवंताचे शब्द, श्रीमद भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनामाचे पुस्तक. तुम्हाला वाटेल, अगं ताई, हे तर किती साधं आहे. पुस्तकापेक्षा एखादी सोन्याची वस्तू दिली तर जावई जास्त खुश होतील. पण इथेच आपण चुकतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या जावयाच्या हातात भगवद्गीता देता, तेव्हा तुम्ही त्यांना केवळ पुस्तक देत नाही, तर तुम्ही त्यांना आयुष्य जगण्याची कला भेट देत आहात. आजच्या धावपळीच्या युगात, नोकरी व्यवसायाच्या ताणतणावात, जेव्हा तुमचा जावई हतबल होईल, तेव्हा या गीतेतील एखादा श्लोक त्यांना योग्य मार्ग दाखवेल. तर शास्त्र सांगतो, ज्याच्या बुद्धीवर साक्षात सरस्वती विराजमान असते, त्याला लक्ष्मी कधीच अंतर देत नाही. ज्या घरात दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ होतो किंवा जिथे गीतेचे वाचन होतं, त्या घराभोवती एक संरक्षण कवच तयार होतं. तुमच्या जावयाच्या हातात जेव्हा तुम्ही हे पवित्र ग्रंथ सुपूर्द कराल, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील नकारात्मकता, संकटे आणि दारिद्र्य हळूहळू दूर होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, सोन्याचे दागिने कपाटात राहतात, प्रसंगी ते चोरीलाही जाऊ शकतात किंवा त्यांची झीज होते. पण हे ज्ञानरूपी सोनं असं आहे, जे तुमच्या जावयाच्या मनात आणि वागण्यात उतरतं, तर तुमच्या लेकीचा संसार नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. हे पुण्यफळ पिढ्यानपिढ्या सोबत राहतं. आणि म्हणूनच या 2026च्या अधिक मासात कपड्यांच्या सोबतीला किंवा मिठाईच्या बॉक्सवर हे पवित्र पुस्तक नक्की ठेवा आणि त्यांना सांगा, हे पुस्तक नाही, तर आमच्याकडून तुमच्यासाठी दिलेला आशीर्वादाचा ठेवा आहे. मग पहा, तुमच्या जावयाच्या डोळ्यात तुमच्याबद्दलचा आदर किती पटीने वाढतो. आता वळूया आपल्या दुसऱ्या वस्तूकडे, जे तुमच्या जावयाच्या घरात सुख समृद्धीचा अक्षय कलश घेऊन येईल. मित्रांनो, पहिल्या वस्तूने आपण जावयाच्या बुद्धीला, ज्ञानाला उजळा दिला. आता वळूया आपल्या दुसऱ्या वस्तूकडे, जे तुमच्या जावयाच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा धबधबा आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येईल. ही वस्तू म्हणजे तांब्याचे शुभपात्र किंवा अक्षय कलश. तुम्ही म्हणाल, ताई, तांब्याच का, चांदी किंवा स्टील का नको? तर मित्रांनो, यामागे खूप मोठे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण दडलेले आहे. तांब्या हा सूर्याचा धातू मानला जातो. ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण जगाला प्रकाश देतो, त्याचप्रमाणे तांब्याचे दान केल्याने मनुष्याच्या कुंडलीतील सूर्य प्रबळ होतो. आणि जेव्हा जावयाचा सूर्य बलवान होतो, तेव्हा समाजात त्याची प्रतिष्ठा वाढते, नोकरी व्यवसायात त्यांना मान सन्मान मिळतो आणि प्रगतीचे सर्व बंद दरवाजे आपोआप उघडले जातात. पण मित्रांनो, नुसताच रिकामा तांब्या द्यायचा नाही. अधिक मासाचा खरा महिमा दडला आहे तो 33 या आकड्यात. तुम्ही जावयाला जे तांब्याचं पात्र द्याल, त्यामध्ये श्रद्धेने बनवलेले 33 अनारसे म्हणजेच आपले पारंपरिक धोंडे ठेवा. आता अनेकांना प्रश्न पडतो की 33 हाच आकडा का? तर आपल्या शास्त्रात 33 कोटी देवांचा उल्लेख आहे. जेव्हा तुम्ही 33 अनारसे दान करता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात 33 कोटी देवांना नैवेद्य अर्पण करत असतात आणि त्या बदल्यात ते सर्व देव तुमच्या जावयाला आणि तुमच्या लेकीला भरभरून आशीर्वाद देतात. जेव्हा तुम्ही हे वाण जावयाला द्याल, तेव्हा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून अभिमानाने सांगा, बाळा, हा केवळ पाण्याचा तांब्या नाही, तर तुमच्या आयुष्यात येणारी स्थिरता आणि समृद्धी आहे. ज्याप्रमाणे तांब्यातले पाणी शुद्ध राहते, तसेच तुमचे आयुष्य आणि आरोग्य सदैव निर्मळ राहो. मित्रांनो, तांब्याच्या पात्र्यात अनारसे देऊन त्यावर एक छोटीशी तांब्याची प्लेट आणि दिवा ठेवून जेव्हा तुम्ही जावयाचे औक्षण करता, तेव्हा तुमच्या जावयाला तो राजेशाही मान मिळतो. त्याचे मन तृप्त होते. आणि लक्षात ठेवा, ज्या घराचा जावई आनंदी आणि तृप्त असतो, त्या घराच्या लेकीला साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तुम्ही हे करून पहा. तुमच्या जावयाच्या स्वभावात
आणि त्यांच्या यशामध्ये तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. पण मित्रांनो, आता खरी उत्सुकता आहे ती तिसऱ्या वस्तूची. ही तिसरी वस्तू अशी आहे जिच्यासाठी 1 रुपयाही खर्च होत नाही, पण तिची किंमत जगातील सर्व सोन्यापेक्षा जास्त आहे. काय असेल ती वस्तू सांगते, पण त्याआधी अधिक मासात तुमच्या घरासाठी काय करायचे, काही खास आणि प्रभावी उपाय जाणून घेणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून तुमचे घरही पैशाने आणि आनंदाने भरून जाईल. मित्रांनो, जावयाला वाण देण्यासोबतच या महिन्यात स्वतःसाठी सुद्धा हे उपाय नक्की करा. नंबर 1, तुळशीची सेवा. रोज सायंकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात लक्ष्मी टिकते. नंबर 2, दीपदान. शक्य असल्यास 33 दिवे दान करा किंवा नदीत सोडा. नंबर 3, गरिबांना अन्नदान. जावयाला जेवण घालतानाच एखाद्या गरजू व्यक्तीलाही जेवू घाला. त्यांचे आशीर्वाद तुमच्या लेकीच्या संसाराला लागतील. आणि आता मित्रांनो, वेळ आली आहे त्या तिसऱ्या आणि सर्वात मौल्यवान वस्तूचा उलगडा करण्याची, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. मित्रांनो, तुम्ही जावयाला सोन्याची अंगठी दिली तर ती बोटात राहते, कपडे दिले तर ते अंगावर राहतात. पण मी ज्या वस्तूबद्दल बोलत आहे ती वस्तू तुमच्या जावयाच्या काळजात घर करते. ही वस्तू कोणतीही भौतिक वस्तू नाही, तर ते आहे सन्मान आणि कृतज्ञतेचे एक पत्र. कदाचित तुम्हाला ऐकायला थोडे वेगळे वाटेल, पण नीट विचार करा. या कलियुगाच्या धावपळीच्या जगात माणसाला सगळं काही मिळतं, पण मिळत नाही तो फक्त निखळ आदर आणि कौतुक. आपण नेहमी म्हणतो की जावई म्हणजे विष्णू स्वरूप, पण आपण कधी त्यांना तसं मनापासून सांगितलं आहे का? या अधिक मासात जेव्हा तुम्ही त्यांना वाण द्याल, तेव्हा त्यासोबतच एक सुंदर कागदावर किंवा कार्डवर तुमच्या मनातल्या भावना लिहून काढा. तर त्या पत्रात लिहा की बाळा, तुम्ही आमच्या लेकीचा हात धरलात आणि तिला सुखात ठेवलं. याबद्दल आम्ही तुमचे शतशः ऋणी आहोत. आमच्यासाठी तुम्ही केवळ जावई नाही, तर मुलासारखे आहात. मित्रांनो, जेव्हा एखादे सासू किंवा सासरे आपल्या जावयाचे असे मनापासून आभार मानतात, तेव्हा त्या जावयाला जो आनंद मिळतो तो जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो. हे पत्र वाचताना तुमच्या जावयाच्या डोळ्यात जे समाधान असेल ते तुमच्या लेकीच्या सुखी संसाराची पावती असेल. जेव्हा एखाद्या पुरुषाला त्याच्या सासरच्या लोकांकडून असा आदर आणि सन्मान मिळतो, तेव्हा तो आपल्या पत्नीसाठी आणि घरासाठी अधिक जबाबदारीने आणि प्रेमाने वागू लागतो. हे भावनिक वाण सोन्यापेक्षाही जड आहे, कारण सोन्याची किंमत बाजारात ठरते, पण प्रेमाची आणि शब्दांची किंमत अनमोल असते. आणि हे पत्र तो जावई आयुष्यभर जपून ठेवेल. जेव्हा कधी त्यांच्या आयुष्यात एखादा कठीण प्रसंग येईल किंवा चिडचिड होईल, तेव्हा तुमचं हे प्रेमाचं अक्षर त्यांना पुन्हा उभं राहण्याची ताकद देईल. मित्रांनो, या अधिक मासात हे करून तर पहा. तुमचं नातं केवळ औपचारिक न राहता त्यात एक रक्ताच्या नात्यासारखी ओढ निर्माण होईल. ज्या घराचे जावई आणि सासरचे लोक एकमेकांचा असा आदर करतात, त्या घरावर साक्षात लक्ष्मी आणि विष्णू सदैव प्रसन्न असतात. हेच ते खरं धोंड्याचं वाण आहे, जे तुमच्या नात्यातील गोडी अक्षय टिकवून ठेवेल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.